हां, परवा मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली. तर काल काय सांगायचं नाही झालं. मग काल मी इस्त्री शोधत होते. तर इस्त्री तुम्हाला मी म्हणलं होतं तुम्हाला दिसली कुठं तर सांगा. मग मी आज इस्त्री शोधून काढली आणि कपडे इस्त्री करून घेतले. आत्ताच सगळं झालं इस्त्री वगैरे करून. आणि आता लक्षात आलं की आज एक गोष्ट सांगावी. तर आजची एक गोष्ट अशी आहे. एक नवरा बायको होते, म्हणजे देवाधिकातलीच आहे. तर ते नवरा बायको ते इतके प्रेमळ होते एकमेकावर, त्यांचं अतूट प्रेम होतं. तेव्हा त्याची बायको एकदा माहेरी गेली तर ह्याला काही करमनाच. मग त्याला करमना तर मग ते रात्रीचंच निघाला अंधारचं तिला तिच्या माहेरी. मग अंधारचं शोधित तो म्हणजे ते नदी आडवी लागली. त्या नदीला पूर आलेला होता. आता त्या पुरातून पलीकडे जायचं कसं? तर ते वरून एक प्रेत आलं होतं वाहत पाऊस आला होता म्हणून. मग त्या प्रेतावर त्याला वाटलं काय ही शिडीच आहे. त्या प्रेतावर बसून तो पलीकडच्या कडेला गेला. आणि गेल्यावर आता तिथून कसं जायचं? मग अंधारचं गेला तर त्याची बायको वरती माडीवर होती झोपलेली. आणि वरती आता जायचं, कोणाला हाक मारायची खाली. मग चोरून लपून जायचं वरती. तर त्या पाईपवरनं जायला लागला तर एक साप लटकलेला होता. त्याला काय वाटलं तो दोरच आहे. त्याने त्या सापाला पकडलं आणि वरती गेला आणि अचूक बायकोच्या खोलीत गेला. बायकोने विचारलं की एवढा पाऊस येतो आहे, नदीला पूर आलेला असणार, तर तुम्ही इतक्या रात्रीचं आणि एवढ्या पावसात कशी आली? तेव्हा त्यांनी सांगितलं तूच तर ती शिडी पाठवली होती. मग मी ती शिडीवरनं आलो. तर ती म्हणली ती शिडी नव्हती, ते माणूस मेलेला त्याचं प्रेत वाहत चाललं होतं, तुम्ही त्याच्यावर बसून आले. आणि मग वरती येताना मला तूच दोर सोडला होता. तर ती म्हणली दोर मी सोडला नाही, तो साप असणार, सापाला पकडून तुम्ही वरती आले. माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करता आणि एवढं माझ्यासाठी रात्रंदिवस जर करीत असाल तर तुम्ही देवासाठी का करीत नाही? तुम्ही देवाचं नामस्मरण करा आणि देवासाठी एवढे कष्ट करा. माझ्यासाठी एवढं करूच तर माझ्यापाशी काय तुम्हाला भेटणार आहे? तर तुम्ही देवासाठी करा. मी आत्ता सहज माझ्या लक्षात आलं, इस्त्री करून मी उठले, ते उचललंसुद्धा नाही काय, ते सगळं बटन फक्त बंद केलं आणि लगेच बसले. तर मी ते कोण आता त्याचं नाव सांगेल, पण मला कमेंट करून विचारा, आठवणीने मला विचारा, मी तुम्हाला ते सांगेल. इथंपर्यंत सांगते. कमेंट करा आणि काय जे असते ते सगळं हे करा. ते काय म्हणतात ना, सबस्क्राईब करा, ते करा.